आहे, उत्कृष्ट गोलंदाज आहे, आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याने केली आहे, अगदी आपल्या वेगावरती त्याने सगळ्यांना थांबवून ठेवलं आहे. पाहूया सुरेश ओमकार साठी पहिला चेंडू भन्नाट वेग, मात्र वेगाला नाहीये दिशा, दुर्दशा, वाईट बॉल, पंचांचा कॉल. ओके, थँक्यू. पहिला बॉल होता, अगदी हलक्या हाताने खेळून काढला आणि इनफिल्ड मध्येच त्याला थांबवला गेला. पॉइंटच्या दिशेने आपण पाहतोय ते म्हणजे सोन्या बापू प्रशांत घारगे यांना. काय क्षेत्ररक्षण पॉइंटच्या दिशेने महत्वाच्या ठिकाणी, आणि बॅटिंग स्ट्राईकला पाहतोय तर सचिन नलवडे यांना, दादा यांना, म्हणजे दोघेही अख्खे जवळच्या मित्रांनी हलक्या हाताने फेकला गेला. सुरेश देखील जाणतो की त्याच्या गोलंदाजीमध्ये किती स्पीड आहे, पण दादांच्या समोर मला वाटतं त्याने त्याची जी योग्य गोलंदाजी आहे त्यानुसारच खेळ करावा, परंतु त्याचा देखील चांगलाच विचार आहे. या वेळेस देखील फसवलंय, आपल्या जाळ्यामध्ये फसवलंय आणि येतोय पहिली विकेट, पहिला दणका सचिन दादा यांच्या रूपात. डीजे की संदीप पवार आणि सुरेश भायगडे दोघे पाहुणे एकामेकांच्या समोर आहे. यस सर, एक मिनिट, एक कॉल आला बॉसचा. सोन्या बापू यांच्या प्रत्येक झेलसाठी आपल्या बॉस कडून खास 1001 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. हे आव्हान कडवं आव्हान असणार आहे, कारण की सुरेश तेच तर्रार गोलंदाजी, आणि जर सुरेशने जर संदीप पवार यांना बाद केलं तर राहुल दादा पेंढारकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे, आणि सोन्या बापूने जर कॅच पकडला तर 5001 रुपयाचं बक्षीस आहे राहुल दादा पेंढारकर यांच्याकडून. ओ सुंदर, यावेळेस यॉर्करलेनचा चेंडू खरंच सुंदर, अगदी गुडलेंथ वरती चेंडू स्पॉट झाला आणि अगदी हलक्याशा सबमरीन असा तो चेंडू निघून गेला, परंतु तोपर्यंत 1 रन पूर्ण केल्याने धाव संख्या सुरू होते. धाव संख्या झाली आहे 3 या आकड्यावरती, म्हणजेच 3च्या घरात. काय गोलंदाजी करतोय सुरेश. यावेळेस स्टेप आउट झाला होता, लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला आहे, तोपर्यंत लॉंगॉनचा प्लेअर येतो. आउटफील्ड मध्ये चेंडू अडवला गेला आणि 1 धाव संख्या पूर्ण करण्यात यश प्राप्त होते. धाव संख्या पोहोचते 4. सुरेशला खेळणं तितकं सोपं नाही, कारण की ओमकारने ज्या पद्धतीने 2 दिवस झालं फलंदाजी केली आहे, पण सुरेशचं आव्हान हे त्याला कडवं आव्हान असणार आहे. सहजासहजी तो गुणाला असा हळवासा चेंडू खेळण्यासाठी देत नाही, परंतु आता लक्ष असेल ते म्हणजे संदीप पवार यांच्यावर, कारण सामना करतील ते सुरेशचा. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला आहे थर्ड मॅनच्या दिशेने, शॉर्ट थर्ड मॅनला. तोपर्यंत काय सुंदर फिल्डिंग पाहतो, काय सुंदर फिल्डिंग सोन्या बापू यांची. खरंच काय क्षेत्ररक्षण राहिले सोन्या बापूंचं. कालच्या सत्रात देखील त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे आणि त्यांच्यावरती बक्षिसाचं एक पाऊस पाडला आहे. जर त्यांनी एक जरी कॅच पकडला तर 5001 रुपयाचं पारितोषिक घेऊन जातील. खरंच मला तर वाटतंय की फलंदाज देखील विचार करत असेल की बापूंकडे कॅच मारू का नको, कारण की एवढं मोठं पारितोषिक लावलं आहे. तर आता कुठे मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपते आणि धाव संख्या लागली आहे स्कोर बोर्ड वरती. आमचे सह स्कोरर सांगतायत सचिन मोरे, तेच तर्रार अगदी चांगल्या सुंदर हस्ताक्षरात ते लिहित आहेत 5 या आकड्यावरती. 5 या आकड्यानंतर आता कुठेतरी ओझरीतील असणारी फुलं खुली होणार आहेत आणि जे मैदानाच्या आतमध्ये होते क्षेत्ररक्षक ते कुठेतरी तटरक्षकाची भूमिका घेणार आहेत आणि तटरक्षक असतात. आपण पाहतो एक लॉंग ऑन, एक काव कॉर्नर, एक डीप स्क्वेअर लेग आणि एक पॉइंट कव्हर मिड विकेट आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग आणि एक पाहतोय आपण मिड ऑफ. गोलंदाजी मार्क वरती आपण आकाश सावंत त्यांना पाहतो. तर स्ट्रायकिंग इन वरती संदीप पवार पहिल्या पर्वाचे मिस्टर एमपीएल राहिलेले.
यावेळेला चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर निर्धाव आला. कमबॅक करतो गोलंदाज. यावेळेला मात्र दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू संदीप पवारने आतापर्यंत 3 चेंडू खेळले, 3 चेंडूमध्ये 2 धावा बनवलेत. तर ओमकार यांनी 2 चेंडू खेळले, 2 धावा बनवलेत. आकाशाचा यावेळेला बॅकवरती गेले, बॅकवूड पॉवर पंच, टप्पा टप्पा कार्पेटला लावले, आज सीमारेषा पार जातोय चौकार. काळीज होतच आहे. ते होते म्हणजे आकाशचं, कारण की आकाशचा चांगलाच समाचार घेतला आहे संदीप पवार यांनी. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला आहे, इनफिल्ड मध्ये अडवला गेला. तोपर्यंत एक धाव संख्या पूर्ण होते. धाव संख्येला लागते चकाकी, धाव संख्या पोचते 10 आकड्यावरती. आणि इथे मी एक सांगू इच्छितो, आमचे सह समालोचक मान्य श्रीकांत साबळे यांना पारितोषिक आला आहे. मान्य श्री गुणवंत साबळे आणि मान्य निलेश गुंजागर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस त्यांना इथे दिलं आहे. खरंच खूप चांगलंच त्यांचं समालोचक आहे. अगदी मन भारावून, अगदी मनाचं अंतकरण फुलवणार, अगदी मनाला आणि हृदयाला आनंद देणारं त्यांचं समालोचन आपण गेले 4 दिवस पाहतोय. खरंच श्रीकांत सर, तुमची वाणी आणि तुमची बोली अगदी मनाला वेध लावणारी आहे. हे कौतुक नाही, हा मनाचा मोठेपणा नाही, जे सत्य आहे ते मी माझ्या शब्दातून इथे उतरवलेले आहे. प्लीज श्रीकांत सर. नक्कीच एक माणूस करू शकत नाही, त्याला 7 लागते. इथे 7 भरत जाधवचे आहे. त्यामुळे क्या बात, आपल्या दोघांच्या गप्पा आणि मैदानामधील अचूक टप्पा हा नेहमी साधतोय. सह कॉमेंटेटर भरत जाधव सुद्धा दर्जेदार समालोचन मैदानाच्या आतमध्ये खेळाचं वर्णन दर्जेदार सजवतात. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला ओमकारची बॅट स्विंग राहिले, पॉवरफुल चेंडू होम मध्ये स्ट्रेटच्या दिशेला, कॅमेरामॅनच्या डोक्यावरून झालाय फरार, करारावार षटकार. समाधान मानावे लागेल संदीप पवार यांना. परंतु मला वाटतंय काय या मॅच मध्ये समाचार घेतला आकाश सावंत याचा. आकाश सावंत डिझायर स्पोर्ट्स साठी गेल्या वर्षीचा, जर बापू यांनी गोलंदाजी केली आणि प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं बक्षीस येते, तर त्यांनी कॅच पकडला तर 5000 रुपयाचं बक्षीस, आणि विकेट घेतली तर 1000 पारितोषिक. म्हणजे बापूंच्या वरती पाऊस पडतो, तो म्हणजे बक्षिसांचा, पारितोषिकांचा. बापू सज्ज होत आहेत, हात फिरवावा लागेल, कारण की स्कोरबोर्ड चांगला झाला आहे. स्कोरबोर्ड जो जाऊन पोहोचला आहे तो 19 या आकड्यावरती, आणि हा आकडा सेकंदाचा काटा जसा चालतो त्या पद्धतीने चालवत आहेत का सोन्या बापू. पाहूया श्रीकांत सर. नक्कीच सोन्या बापू गोलंदाजी मार्ग वरती क्षेत्ररक्षण सजवतायत, आणि फलंदाजाची मात्र काळजाची धडधड वाढली असेल, कारण बापूंचा अचूक टप्पा पहा. स्लोवर वन स्लोवर वन, काय गोलंदाजी राहिले. एकदा जोरदार टाळ्या बापूंच्या या पहिल्या चेंडूसाठी झाल्याच पाहिजेत. काय गोलंदाजी पहा. शफल झाला होता, टप्पा मात्र सोडला नाहीये, लाईन सोडली नाहीये, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवली आहे. अचूक टप्प्याचा भेदक मारा, मातबर खेळाडू मात्र शांत राहतो. काय गोलंदाजी राहिली सोन्या बापू यांच्या माध्यमातून. दर्जेदार गोलंदाजी आहे, अनुभव आहे हा सर. अनुभवाचा खेळ मैदानामध्ये दाखवला जातो ओमकार साबळे यांना. यावेळेस स्टेप आउट झाला आहे, विकेट येते का तर नाही, तर चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. येस, अंपायरचा कॉल येतोय, चौकार. प्लीज बापूसाठी पुन्हा एकदा पारितोषिक येते. यावेळेस स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, तोपर्यंत चेंडू जातोय लॉंग ऑफला. तर सोन्या बापू यांच्यासाठी पुन्हा एकदा पारितोषिक आले. मान्य श्री जयेश जाधव, श्री क्रिएशनचे प्रोप्रायटर मान्य श्री जयेश जाधव, आमचे थोरले बंधू, यांच्याकडून सोन्या बापूसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक येते. की जर सोन्या बापूंनी विकेट जर घेतली तर त्यांना 1001 रुपयाचं पारितोषिक येते मान्य श्री जयेश जाधव यांच्या हस्ते.
यस बापू विकेट साठी प्रयत्नशील राहील. पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर संदीप पवार बॅकवरती गेलेत. चेंडू हवेमध्ये उडवलाय आणि कव्हरच्या दिशेला टप्पा टप्पा आउटफील्ड थोडीशी खराब आहे. क्षेत्ररक्षक जाईल वेगाने फेकी. यस 2 धावा धावून घेतल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मात्र सोन्या बापूंची गोलंदाजी पहिली अप्रतिम गोलंदाजी आहे. आपण पाहतो कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये लाईन आणि लेंथ असणारे तरबेज गोलंदाज मात्र वाईट बॉलचं प्रदर्शन करतायत. परंतु बापूंच्या माध्यमातून कोणताही वाईट बॉल आलेला नाहीये. लाईन आणि लेंथ टेलरकडे जी असती ती घेऊन बापू मैदानाच्या आतमध्ये आलेत. अप्रतिम गोलंदाजी राहिली बापूंची आतापर्यंत. धाव संख्या झाली आहे आतापर्यंत धाव फलकावरती 27 वरती पोहोचले धाव संख्या. पण बापूंचं करावं तितकं कौतुक कमी आहे. काय गोलंदाजी राहिली. अगदी चांगल्यांना जमत नाही ते बापूंनी केले. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट झालाय. डाऊन द ग्राउंड इन टू द फॅन्स. चेंडू जातोय शेताच्या बाहेर बांधाच्या पड्याला येतोय कणकणीत षटकार. डीजे संख्या झाली 33. आपण स्क्रीन वरती पाहतोय. संपूर्ण आपलं मालदान प्रीमियर लीग आयोजन कमिटी समालोचन कक्ष पाहतोय. कॅमेरामॅन काय चित्रीकरण राहिले. टेनिस क्रिकेट इन यांचं दर्जेदार यांचं काम राहिले. गेली 12 वर्ष सातत्यानं या आपल्या टेनिस क्रिकेटची अधिराज्य आणि अविराज्य सेवा करत आहेत. आणि या ठिकाणी गेले 3 दिवसात यांची डेट होती. मात्र पावसामुळे आपल्याला 4था दिवस दिला. दर्जेदार काम राहिले. टेनिस क्रिकेट टेक्निकल टीम प्रशांत पवार सर आपण पाहतो. मेन कॅमेरामॅन जय भालकर शंकर. त्याचबरोबर कॅमेरामॅन प्रीतम मस्कर, तेजस मस्कर, हर्षद भोपी आणि स्कोरर आपण पाहतो टेक्निकल स्कोरर दीपक खाडे. सर्वांचं या आपल्या मालदान प्रीमियर लीग मध्ये दर्जेदार योगदान राहिले. फक्त पावसाने यांना खूप दमवलं. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं अक्षरशः कॅमेरामॅन कॅमेरा घेऊन या पावसामध्ये खुर्ची खाली कॅमेरा घेऊन धावत धावत पळत होते. कॅमेरा मात्र वाचवत होते. कॅमेरा वाचवला आणि स्पर्धेला एक वेगळं रूप या टेनिस क्रिकेटने दिले. तुमच्यासाठी ही आमच्याकडून एक शाबासकीची थाप. दर्जेदार काम राहिले टेनिस क्रिकेटचं. मयूरला भेटते पहिली विकेट. ती पण पहिल्या चेंडूवरती संदीप पवार याची अगदी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या 3 षटकानंतर मयूरने एक चांगले कमबॅक करणारा पहिला चेंडू हाताळला गेला आहे. तर मयूरचा समाचार करतील तो म्हणजे वैभव. अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला अतिरिक्त दुसरी होती. त्याचा काय पुरेपूर फायदा घेता आला नाही. परंतु 1 धाव घेण्यात यश आणि या 1 धावेच्या यशानंतर धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 34 या आकड्यावरती. एक चांगली टोटल उभा करण्याचा प्रयत्न असेल. कारण की आर्या स्पोर्ट्स कडे देखील चांगले फलंदाज आहे. एका साईडला आपण पाहतो सुरेशला तर दुसऱ्या बाजूला पाहतो अनिकेत शिंदे, आकाश सावंत याला. मयूराचा तिसरा चेंडू यावेळेस खडे खडे मिलेंगे फटके. हो चेंडू येतोय स्लॉट मध्ये. धावा देतोय लॉट मध्ये. येत आहेत 6 धावा. तिसरा पर्व मला वाटतं ओमकारने चांगलंच गाजवले. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. त्याला ट्रॅक केला आहे. इथे कुठेतरी कॅच मिस होतोय आणि कॅच मिस होतोय तोपर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि तो पूर्ण होतोय का नाही. हो यस फंबल राहिला होता सर. सूरज थोडासा फंबल राहिला होता. मात्र लक्ष ठेवलं आणि लक्षपूर्वक संकटमुक्त होतील असं म्हणतात. इथे लक्षपूर्वक पाहिलं आणि संकट जे होतं ओमकार साबळेचं ते मात्र आता माघारी परतलंय. ओमकार नावाचं वादळ इथे शांत राहिलं. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये सुजल येतं. ओमकार जातोय तर सुजल येतोय. सुजल देखील दर्जेदार बॅट्समन आहे. मोठी फटकेबाजी खेळण्याची याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. समोर गोलंदाजी मार्गावरती आपण मयूर पाहतोय. कालच्या दिवसामध्ये शेवटच्या मॅच मध्ये 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता होती. तेव्हा काय डिफेन्सिव्ह गोलंदाजी केली होती सर. खरंच काय गोलंदाजी पाहिली. मयूरने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. सर्वांचं मन वेधून घेतलंय त्याने स्वतःकडे. काय गोलंदाजी राहिली आहे. मयूराचा पुढचा चेंडू
यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू होता, त्याचा चांगल्या पद्धतीने हलक्या हाताने खेळून काढला आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण मिस्टर सचिन चव्हाण यांच्याकडून. अगदी मेंडेटरी आपलं सर्कलच्या 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं त्यांच्याकडून. मयुराचा उर्वरित चेंडू, अगदी चांगली सुरेख आणि देखणी गोलंदाजी राहिली त्याच्याकडून आतापर्यंत. या वेळेला वैभव गुंजाळकर होता, मात्र दिशा नाहीये चेंडूला, दुर्दशा आली, वाईट बॉल आलाय, पंचांचा कॉल. या दरम्यान पुन्हा एकदा जर अजूनही एक चेंडू आहे, जेल जर सोन्या बापूंनी घेतला तर शिवा जाधव यांच्याकडून रोख कॅश प्राइज 1001 सोन्या बापू यांना देण्यात येणार आहे. यावेळेला मिडविकेटच्या दिशेला केला हल्ला, काकोनच्या दिशेला मध्ये आदित्य सपकाळ वेगाने फेकी करेल, दरम्यान वेगाने नव्हतं सुचेल, काय घडेल काय बिघडेल, मात्र घडलंय, 2 धावा घेतल्या आणि 2 धावसंख्येला लागली आहे चकाकी. धावसंख्या जाते ती म्हणजे 45. येस, या धावसंख्येला लागते चकाकी, धावसंख्या जाते. पण काय अगदी चांगला चोख आणि उत्तम निर्णय दिला आहे अंपायरने. काय क्वालिटी अंपायरिंग पाहतोय आपण. 4 दिवस झालं हे सत्र चालू, पण अंपायरिंग मध्ये कोणतीही चूक नाहीये, अगदी चुकीला माफी नाही, त्या पद्धतीने काय सुंदर अंपायरिंग आपण पाहिले आहे. तर तोपर्यंत जाऊया आपण डीजे शिवा द बॉस. जाऊया आता नाणेफेकडे. कॉल दिला जातो टीम बल्ल्या फायटर्स, टीम समर्थ 11, दोन्ही कर्णधार. आपण प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचं. तर डिझायर स्पोर्ट्स संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. प्लीज स्पीडअप घ्यायचं आहे. डिझायर स्पोर्ट्स अजून आपले प्लेयर्स मैदानावरती आले नाहीयेत. स्पीडअप घ्यायचं आहे डिझायर स्पोर्ट्स. तर सलाम आहे सलाम आहे. काय सुंदर गाणं आपण शिवा द बॉस यांच्याकडून ऐकवलं. डीजेने पण आपली कामगिरी चोख निभवली, सगळ्यांनीच निभवलं, पण डीजेचं खास करून काय सुंदर आणि सुरेख देखणं असं संगीत आपण 4 दिवस झालं ऐकतोय. काल तर अगदी मंत्रमुग्ध केलं होतं डीजेने. काय सुंदर, अगदी मनाचा मोकळेपणा करण्यासारखी गाणी काल ऐकली. तर जाऊयात आपण. टॉस होतोय. आमचे श्रीकांत सर कॅप्टन पाहतोय एक साइडला, राहुलजी पेंढारकर साहेब आणि समर्थ 11चे कॅप्टन यांच्यामध्ये टॉस होईल. तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक असणार आहे. टीम डिझायर स्पोर्ट्सचे 11 शिल्लेदार येत आहेत आणि या साइडला पाहतोय तर आर्या स्पोर्ट्सचे 2 धुरंधर सेनापती सूर्या आणि त्याच्यासोबत पाहतोय एक चांगला उत्कृष्ट बॅट्समन. तर जाऊया, इथे टॉस होतोय. श्रीकांत सर. समर्थ 11 कर्णधार, प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचा. रमेश भाईगडे यस आप्पासोमाने जोडले गेलेत. या ठिकाणी आपण पाहतो सुनील घारगे आणि अमय काळे यांचे वडील आमचे काका या ठिकाणी आपल्याशी जोडले गेलेत. नाणेफेक असेल लॉर्ड्स मधील शेवटची मॅच, शेवटचा गुलाल कोण घेईल या मॅच मधील. लॉर्ड्स मधील ही शेवटची मॅच आहे. एका साइडला टीम बल्ल्या फायटर्स तर दुसऱ्या साइडला श्री समर्थ स्पोर्ट. नावातच समर्थ आहे, समर्थ आहेत बल्ल्या फायटर्स साठी. नाणेफेक होते. यस, कॉल कोणाचा असेल? बल्ल्या फायटर्स कॉल असेल. एमपीएल 2024 कॉल. यस, नाणेफेक जिंकले टीम बल्ल्या फायटर्स. यस दादा, नाणेफेक तर जिंकली आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. गोलंदाजीची संधी भेटली आहे. समर्थ 11 नावातच समर्थ आहात, कारण दादांच्या फलंदाजीमध्ये गहराई आहे. काय रणनीती असेल, कितीपर्यंत टार्गेट थांबवून ठेवाल? सांगायचं झालं तर आता दादांच्या टीममध्ये मोठे मात्तबर खेळाडू आहेत, तरी देखील आम्ही 40-35 पर्यंत रोखायचा प्रयत्न करू.
ठीक आहे, 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. तुम्हाला शुभेच्छा दादा, तुम्हाला देखील शुभेच्छा. दादांचा कडाका, दादांचा धडाका नेहमीच राहिलाय. यस दादा आपल्याशी बोलतायत. सांगितलं आहे 33 पर्यंत ते 34 पर्यंत रोखणार. तुम्ही कितपर्यंत इतिहास घडवणार? नक्कीच आम्ही या मॅच मध्ये हाय स्कोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हाय स्कोअर म्हणजे काल 56 विजय काळे यांच्या संघाने म्हणजे ज्योत्यानांच्या टीमने सनी स्पोर्ट यांनी 59 यस सकाळी बल्यान देखील 59 केले म्हणजे बरोबरी आहे. आता कितीपर्यंत 60च्या वरती नेणार का? हो नक्कीच तोच प्रयत्न राहील आमच्या सर्व बॅट्समनचा. तर ठीक आहे, धन्यवाद दादा, तुम्हाला शुभेच्छा. जाऊया तो मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू श्रीकांत सर. तर पहिल्या बॉलवरती पूर्णपणे फसवला होता सूर्याला. ओमकारने अगदी जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये फसवला होता, परंतु कुठेतरी कॅच मिस होतोय. कव्हरच्या प्लेअरला थोडासा कॅच मिस झाला त्याच्याकडून आणि धावसंख्या सुरुवात होते 1 या आकड्याने. जाऊया ओमकारकडे. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला आहे, सिंगल घेण्याचा प्रयत्न. ओ यस, कंप्लीट. सुरेश आहे तर सिंगल कंप्लीट होणार, कारण की चित्त्याच्या चपळाने आणि हरणाच्या गतीने धावतो तो म्हणजे सुरेश. पण बॅटिंग मध्ये पण तेवढीच चपळ आहे. अगदी अजून त्याच्या बॅट मधून चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले नाही. सुपला शॉट तर त्याचा फेवरेट आहे, परंतु अजून त्याच्या बॅट मधून सुपला हा आलेला नाही. हो, सुपला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्पीड एवढा स्पीड की त्याला तो समजलाच नाही आणि येतो एक निर्धाव असा चेंडू. धावसंख्या पोहोचते ती 2 या आकड्यावरती. नक्कीच सुपला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र सुपला विस्कटला, सुपला हुकला आणि युरिया मैदानामध्ये आला. चेंडू निर्धाव आला. 10-20 चा मारा पण यानंतर आपल्याला पाहिलाच भेटणार आहे. गोलंदाजी मार्गावरती भन्नाट वेग, तेज रफ्तार के साथ साथ ओमकार साबळे. यावेळी मात्र 38च्या क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका. डीप मधून कमबॅक सुजलने केलाय. 1 धाव कंप्लीट केली आहे. आदित्य सपकाळ आता स्ट्रायकिंग एंड वरती आले. गोलंदाजी मार्गावरती ओमकार. धाव संख्या झाली आहे आतापर्यंत 3 वरती येऊन ठेपले. दर्जेदार ही स्पर्धा रखरखत्या उन्हामध्ये मालदनच्या नगरीमध्ये मालदन प्रीमियर लीग. यावेळेला पाहत ग्लान्स केलाय चेंडूला, फक्त कोणती धाव नाहीये. इनफिल्ड मध्ये चेंडू रोखला गेला. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. मालदन प्रीमियर लीग सन 2024. गेले 2 दिवस पावसानं आम्हाला खूप त्रास दिला, परंतु या त्रासाला आम्ही न जोमानता न जुगारता पुन्हा एकदा उठलो, नव्या उमेदीने उठलो, झटलो, मैदानामध्ये लढलो, घडलो आणि कालच्या दिवसामध्ये आम्हाला आई वर्धा देवीची आणि भैरवनाथाची साथ राहिली. या दोघांनी कुठेतरी दाद पावसाला थांबवण्याची घातली साध. म्हणून तर हे मैदान आणि या मैदानामध्ये चेंडू हवेमध्ये 30 यार्डच्या वरून 3 क्षेत्ररक्षक धावतायत. आउटफील्ड थोडीशी खराब आहे, वेगाने फेकी राहील, परंतु 1 धाव घेतली आहे. तर या 1 धावसंख्येनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती. मेंडेटरी पॉवर प्लेचं सुंदर असं षटक आपण पाहिलं ओमकार याच्या हातून. ओमकारने धारदार अशी गोलंदाजी केली आहे. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत जेवढ्या वेळेस त्याच्यावरती विश्वास ठेवला आहे त्यावेळेस तो विश्वाला पात्र ठरला आहे आणि त्याने चांगलं असं षटक हाताळलं आणि 4च धावा दिल्या इथे. आता मात्र जे मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक होतं त्यानंतर कुठेतरी हा जो फुलांचा गुच्छा होता तो आता विखरेल आणि क्षेत्ररक्षक जातील तटरक्षक बनून आणि तटरक्षकाची भूमिका निभावतील. आपण पाहतो 1 लावला आहे लॉंग ऑफ, 1 लावला आहे मिड ऑफ आणि 1 पाहिला आहे तर एक डीप स्क्वेअर लेग. तर जाऊयात मॅच कडे. यस, गोलंदाजी मार्गावरती दुसरं षटक क्षेत्ररक्षण खुलं राहिले. 5 क्षेत्ररक्षक आउटफील्ड साठी, 4 क्षेत्ररक्षक इनफील्ड साठी. गोलंदाजी मार्गावरती आदित्य माने. चांगली गोलंदाजी आहे. साबळेवाडी गावातून बिलॉंग करतो. मॅन फ्रॉम साबळेवाडी गावचा सितारा कैलासाची सौ माधुरी ताई काळे देशमुख क्रीडा नगरीमध्ये चमकण्यासाठी उतरलाय. पहा ब्लॉकर होल्ड वाईडिश यॉर्कर आणि ते मात्र चेंडू खोदून काढलाय. गली रिदन मध्ये ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट केली आहे. 46 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या 4 झाली आहे 18 चेंडू मध्ये. अजूनही माफ करा, धावसंख्या 5 झाली आहे 18 चेंडू मध्ये. आता मात्र जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता 17 चेंडू मध्ये. यावेळेला थोडसा चेंडू खाली राहिला, यष्ट्यांच्या जवळून आलाय. आदित्य मात्र डोक्याला हात लावतोय. थोडासा चेंडू यष्ट्यांच्या जवळून आलाय.
निर्धाव जरूर आलाय, चांगला कमबॅक केला गेला. चमचमणारी ट्रॉफीज आपण पाहतो, या ट्रॉफीकडे लक्ष आहे कित्येक खेळाडूंचं, परंतु कोण असेल तो मात्र ट्रॉफी उचलेल, इतिहास घडवेल, मिरवेल, गाजवेल, चमकवेल, आपलं नाव उंचावेल. इतिहास का यावेळेला चेंड हवेमध्ये बॅटीच्या रडार मध्ये आलेला नाहीये, क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक नाहीये. बाद कोण होत? सुरेश भायगडे बॅक टू द डगआउट. परतावक, परंतु स्कोर बोर्ड मात्र स्थिर आहे. काय गोलंदाजी राहिले आदित्यची. खरंच एक चांगला मातब्बार फलंदाज बाद केला आहे या एका छोट्याशा नौक्या. छोटा पॅकेट बडा धमाका. काय गोलंदाजी करतोय हा. अगदी खूप मोठा काळ आहे याचा क्रिकेटचा. काय सांगाल श्रीकांत सर, अगदी सुरुवातच एवढी चांगली असेल तर शेवट किती दणक्यात असेल. काय गोलंदाजी करतोय हा नौका खेळाडू. यस, नौका आहे, परंतु अनुभवाची साथ त्याला लाभले, कारण पाठीमागे संदीप पवार पहिल्या पर्वाचा मिस्टर एमपीएल राहिलेले पाठीमागे आहेत आणि पाठीमागून खुणवत आहेत, इशारे देत आहेत आणि गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवतायत. तू अपाटाच्या मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येता की तू जमवशी आपली खेळी. काय करी मग गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, तो बाजूच झेल घ्यावया जो तो फासा टाकी. इथे फासा टाकतोय हा गोलंदाज लहान आहे. फुलारलेंचा चेंडू सरळ बॅटीने फटका सजवलाय. ऑनसाइडच्या दिशेला ओमकार आहे, वेगाने फेकी. ओमकारच्याकडे पाहिलं काय एफर्ट असतो फलंदाजीमध्ये, गोलंदाजीमध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये. पूर्ण आत्मसमर्पण लावून, पूर्ण जीव लावून पहिलं प्रेम सिद्ध करतोय. या का प्रेम मी या क्रिकेट वरती करतोय ओमकार साबळे दर्शवतोय. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न आदित्यचा राहिलाय, परंतु वाईट बॉल आला. तर या वाईट बॉल नंतर धावसंख्या पोहोचते ते 7 या आकड्यावरती. अगदी मंद गतीने, अगदी स्लोवर ट्रॅक वरती आहे. फास्ट ट्रॅक वरती तर अजून यायला खूप वेळ लागेल, कारण की आदित्यला जाग्यावरच उभा केलाय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, तो देखील असफल. मंद गतीने बेधुंद गोलंदाजीचा मारा होतोय सर. यावेळेला चेंड हवे तर डीप मधून क्षेत्ररक्षक 3 धावतायत, मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये मायभूमीला झालाय दान. तर दुसऱ्या षटकाचा इथे होते खेळ समाप्त आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. काय सुरेख अशी गोलंदाजी पाहिली आपण ओमकार कडून, त्यानंतर आदित्य कडून. खरंच एक मन जिंकून घेतणारी गोलंदाजी आपण पाहिली दोघांकडून. तर आता गोलंदाजी मार करतोय तो म्हणजे विशाल. विशालाचा पहिला चेंडू स्लोवर होता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला पॉइंटच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि एका धावसंख्येनंतर धावसंख्या पोचते ती 9 या आकड्यावरती. अगदी फुल्लर लेनचा चेंडू होता, पुरेपूर फायदा घेता नाही आला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. विशालाचा पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता आणि स्लोवर देखील. काय चांगली गोलंदाजी करतोय विशाल. खरंच काय गोलंदाजी पाहतोय. अगदी गुडलेंथला स्पॉट झाला, अतिरिक्त उसळी आणि येतोय एक निर्धावाचा चेंडू, अगदी तुपात साखर पडल्यासारखा. काय सुंदर चेल पाहतोय आपण. पहिल्या अटेम्प्ट मध्ये तर कव्हर केला होता, तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पण काय 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 क्षेत्ररक्षण. ओमकारने आपलं सर्वस्व पणाला लावला आहे. डिझायर स्पोर्ट्स मध्ये पाहिलं तर ओमकारने बॅटिंग, बॉलिंग
असणारे संघ मालक आणि सर्वांचे लाडके आणि मनात घर करणारे मनाचा मोठेपणा असणारे मान्य श्री प्रशांत घारगे उर्फ सोन्या बापू. बापू यांनी गोलंदाजी तर चांगलीच केली होती, परंतु फलंदाजी पण तितकीच चांगली करावी लागेल. स्लोअर फेकला होता इनटू द ब्लॉक, बापूंना केलं आहे लॉक. तर बापू यांना पण चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी तर केलीच आहे, तर फलंदाजी पण चांगलीच करावी लागेल. विशालाचा पुढचा चेंडू, 4 चेंडू अगदी सुरेख हाताळले आहे. यावेळेस देखील मात्र स्लो होता आणि काय क्षेत्ररक्षण पाहतोय. बापू धावून आले होते, परंतु इथे विकेटचा चान्स आहे, परंतु बापूंना भेटला आहे जीवनदान. या जीवनदानांचा तो किती फायदा उचलतात बापू ते पाहण्यासारखं असेल. चेंडू झाले आहेत 5. काय सुंदर गोलंदाजी पण विशाल करून पाहतो. अगदी स्लोअर पद्धतीचे चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळले आहेत. बापू स्टेप आउट झाले आहेत. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू जात आहे काव कॉर्नरच्या दिशेने. बाउंड्री क्लिअर करेल का तर हो, बापूंच्या बॅट मधून येतोय सुंदर असा फटका. काव कॉर्नर रिजन मध्ये येतोय खणखणीत चौकार. डीजे या बापूंच्या चौकारानंतर ती म्हणजे 13 या आकड्यावरती. विशालने देखील चांगली गोलंदाजी केली. खूप सुंदर अशी गोलंदाजी विशाल करून आपण पाहतोय. काय फलंदाजी पाहतोय. मला वाटतंय आर्या स्पोर्ट्स मध्ये जो मोठा फटका आलाय तो म्हणजे मालकांच्या बॅट मधून आला आहे, तो म्हणजे चौकार. तर आता आपण पाहतो बॅटिंग स्ट्राईकला तो म्हणजे आदित्यला. आदित्य या संघाचा चॉईस प्लेअर आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल. पण गोलंदाजी मार्ग मध्ये पाहतोय तो सचिन दादा यांना. यावेळेस फुल टॉस होता, अगदी बेराचे होतात, तोपर्यंत येतोय डॉट बॉल. मला वाटतंय सोन्या बापूंच्या बॅट मधून मोठे फटके आलेत. मला वाटतं त्यांनी स्ट्राईक घ्यावी, 1 रन कंप्लीट करून स्ट्राईक त्यांच्याकडे ठेवावी. मला वाटतं ते अजून मोठमोठे फटके मारू शकतात. सचिन दादा यांचा पुढचा चेंडू. यावेळेस स्लिप खेळण्याचा प्रयत्न आणि तो देखील सफल, परंतु तोपर्यंत चेंडू अडवला गेला जातोय आणि 1 धाव कंप्लीट होते. आणि बॅटिंग स्ट्राईक वर येत आहेत ते म्हणजे सोन्या बापू. आतापर्यंत सोन्या बापूंनी खेळले आहेत 2 चेंडू आणि मारले आहेत 1 चौकार. काय सुरुवात राहिली आहे बापूंची. अगदी मन जिंकले आहेत. दादा यांचा पुढचा चेंडू. यावेळेस फुल टॉस होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इनफिल्ड मध्येच अडवला गेला आणि 1 धाव कंप्लीट. एका धावसंख्येनंतर धावसंख्या हळूहळू चालते पुढे पोहोचून गेली आहे, ती म्हणजे 15 या आकड्यावरती. आमचे सहस्कोरर गुणलेखक सचिन मोरे काय सुंदर गुणलेखक करतायत. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, स्लोअर होता, एवढा चांगला होता की तो पार करू शकला असता, परंतु ते देखील मिस झाला आहे आणि येते 1 डॉट बॉल. या डॉट बॉल नंतर धावसंख्या राहते ती म्हणजे स्थिर, ती म्हणजे 15 या आकड्यावरती. काय सचिन दादांनी देखील गोलंदाजी केली आहे. अगदी आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत, त्यामध्ये 2 सिंगल आणि 2 डॉट बॉल. यावेळेस फुल टॉस होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला नाही आणि येतोय डॉट बॉल. मला वाटतं इथे मिसफिल्ड होते, ओव्हर थ्रो आणि त्यामध्ये तोपर्यंत बापू 1 धाव कंप्लीट करतायत आणि बापू असतील यावेळेस शेवटच्या चेंडूवरती स्ट्रायकिंगला. मला वाटतंय पहिल्या राऊंड मधील शेवटची मॅच आहे आर्या स्पोर्टची आणि त्या शेवटच्या मॅचचा शेवटचा चेंडूचा समाचार घेणार आहेत ते म्हणजे आपले बापू, सोन्या बापू. यावेळेस फुल टॉस मारला आहे, बाउंड्री क्लिअर करते का डीप स्क्वेअर लेगची. यस, बाउंड्री क्लिअर केली आहे. नेते खणखणीत चौकार सोन्या बापू यांच्या बॅट मधून. दुसरा चौका आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 या आकड्यावरती. काय फटकेबाजी बापूंनी आज केली आहे. प्लीज बापूंनी बॅट वरती करायचे आहे ग्राउंड मधून. बापूंनी यस बापू, जे चांगल्या फलंदाजांना नाही जमलं ते बापूंनी करून दाखवलं. 2 खणखणीत चौकार त्यांच्या बॅट मधून आले. तर डिझायर स्पोर्ट हा सामना अगदी सहजरित्या आपल्या खिशामध्ये घालतोय. तर डिझायर स्पोर्ट्स हा विनर ठरतो या मॅचचा आणि मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा जाते ती म्हणजे ओमकार साबळे याला. काय गोलंदाजी आणि काय फलंदाजी, वाह. ओमकार या नावानं अगदी 4 दिवसात वादळ निर्माण केलं आहे. तर ओमकार ठरतो मॅन ऑफ द मॅचचा
हिरो